हॅलो हाय गाईज. चला तर मग आज माझ्या मिस्टरांनी मला बोलले की आज मला बिर्याणी खायची. मला चला तर मग आता एवढं बोलतात तर म्हणलं करून तर द्यावंच लागेल. नाही म्हणलं तर कसं व्हायचं. मग काय त्यांनी आणून दिलं मला चिकन. मग म्हणलं घेऊ आता आपण बिर्याणी करायला. मग मी पण मसाला वगैरे पटपट केलं. छोटी झोपली तर म्हणलं पटपट करून घ्यावं. मग काय बिर्याणी बनवायला घेतली. बिर्याणीची काही रेसिपी मी पूर्ण तुमच्यासोबत शेअर नाही करू शकले. एक दिवस नक्की माझी रेसिपी मी बिर्याणीची तुमच्यासोबत शेअर करेल. मला साधी सिंपल बिर्याणी आवडते, काही खूप मसाले वगैरे टाकायला नाही आवडते मला. मग आपली बिर्याणी वगैरे करून घेतली. मग म्हणलं चला बाकीची कामं पण उरकून घ्यावे. इकडे ह्यांनी उडवतं ते माझी मस्करी. बिर्याणी नाही चांगली झाली तर बघतो तुला. मग मी म्हणलं बघा खाऊन तरी, म्हणून मी हसत होते. मग आपलं केली बिर्याणी. मग चला मग बाहेर खूप आभाळ आलं तर मग वाळू घातलेले कपडे पण काढून घेतले. कपडे काढून घेतल्यानंतर ना मग काय घड्या वगैरे घालून घ्यावं म्हणलं. तवर तर काही छोटी उठून रडत होती. म्हणलं चला आता छोटीला खूप वेळ झाला टाईमच दिला नाही. मग म्हणलं जरा छोटीसोबत मस्ती करून घेऊया. मग छोटीसोबत जरा मस्ती केली. छोटीला जरा नादी लावलं. म्हणलं चला आता बिर्याणी शिजली का नाही बघावं. तर काही बिर्याणी थोडी कच्चीच होती. म्हणलं जाऊ दे आता छोटी झोपेतून उठली तर छोटीला जरा भरवून घेऊया. मग म्हणलं चला छोटीला जरा भरवून घेऊया. छोटीला काढलं होतं आळणी पाणी. मग छोटीला आळणी पाणी चपाती सुरून चालली. चला तर मग असा होता माझा आजचा दिवस. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.